बेसिकली लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? फोटो रेस्पिरेशन आपण बघितलंय लास्ट लेक्चरला. सगळ्या जणांनी जर व्यवस्थित स्टडी केला असेल, ठीक आहे. आज आपण चॅप्टरचा सेकंड लास्ट पॉइंट बघणार आहे आणि पॉइंटचं नाव आहे आपल्या आज बघायचं बेटा आपल्याला, दॅट इज कॅम्प पाथवे. काय बघणार? कॅम्प पाथवे बघणे. व्हॉट इज कॅम्प प्लांट, व्हॉट इज कॅम्प पाथवे, व्हॉट इज कॅम्प फोटोसिंथेसिस. कॅम्प फोटोसिंथेसिस म्हणजे काय त्याच्याबद्दल अभ्यास करणे. कॅम्प यानी एखादा कॅम्प नाही, कॅम्प यानी काय आहे? सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल एम, कॅम्प पाथवे. थोडा महत्वाचा कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. काय बघणे आपल्याला? कॅम्प पाथवे बघायचा आहे. आता कॅम्पचा मीनिंग काय आहे ते बघू पहिले. कॅम्पचा मीनिंग आहे क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम. काय बेटा? क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम हा आपल्या टॉपिकचा किंवा ह्या कॅम्पचा काय आहे? लॉंग फॉर्म. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. काय इम्पॉर्टंट थिंग येते? कॅम्प प्लांट म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं ना, भीती वाटायला लागली असं, बरोबर काय नेमकं आहे ना? असं घाबरण्याचं काही कारण? काही कारण? आवाज नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. लक्षात ठेवा. काय होतं माहितीये का? प्लांटला फोटोसिंथेसिस करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? तर प्लांटला फोटोसिंथेसिस करण्यासाठी गरजेचा कोण आहे? कार्बन डायऑक्साईड गरजेचा आहे. त्याच्यानंतर गरजेचं काय बेटा? वॉटर गरजेचं आहे. त्याच्यानंतर गरजेचं काय बेटा? एक टेम्परेचर गरजेचं आहे. आणि काय गरजेची आहे बेटा? लाईट गरजेची आहे. दीज आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन द फोटोसिंथेसिस. हे फॅक्टर्स आहेत की जे फोटोसिंथेसिसला काय करतात? अफेक्ट करतात. जर हे जर व्यवस्थित नसेल तर फोटोसिंथेसिस व्यवस्थित होऊ शकत नाही. अगर ये चार नहीं होंगे तो फोटोसिंथेसिस नहीं होगा. और इन चारों में से कोई भी अगर एब्सेंट होगा तो भी नहीं होगा. सिर्फ लाइट होगी, टेम्परेचर कम होगा तो भी फोटोसिंथेसिस नहीं होगा. लाइट होगी, टेम्परेचर ज्यादा होगा तो भी फोटोसिंथेसिस नहीं होगा. ठीक है. यानी कि ये जो लाइट है हमें क्वालिटी वाली लाइट चाहिए. कैसी चाहिए बेटा? क्वालिटी वाली. किसमें अच्छी क्वालिटी होनी चाहिए. कितनी क्वालिटी बेटा? 300 नैनोमीटर टू 700 नैनोमीटर के बीच में की जो वेवलेंथ वाली लाइट होती है वही हम यूज कर सकते हैं फोटोसिंथेसिस करने के लिए. इसीलिए जो लाइट सन से आती है वो लाइट अगर उसकी वेवलेंथ अगर इनके बीच में हो 400 नैनोमीटर टू 700 नैनोमीटर के अगर बीच में हो तो उसे हम पार कहते हैं. क्या कहते हैं बेटा? पार. पार बोले तो फोटोसिंथेटिकली एक्टिव रेडिएशन. क्या कहते हैं उसे? फोटोसिंथेटिकली एक्टिव रेडिएशन ऐसा कहते हैं. ठीक है. लेकिन अब हम बात करेंगे ऐसे टॉपिक की, ऐसे प्लांट के रीजन की, ऐसे प्लांट्स की जो डेजर्ट प्लेस में बढ़ते हैं. डेझर्ट प्लेस यानी वाळवंटामध्ये वाढतात. ठीक आहे. अशा प्रकारचे प्लांट की जे कशात वाढतात बेटा? वाळवंटात वाढतात. त्यांच्याकडे पाण्याची काय असते? डेफिशियन्सी असते. आणि टेम्परेचर पण कसं असतं बेटा? जास्त असते. हाय टेम्परेचर आहे. टेम्परेचर हाय आहे अशी प्लांट काय करतात? वॉटर स्टोअर करतात त्यांच्या स्पाइन्स मध्ये, यानी काट्यांमध्ये वॉटर काय करतात? स्टोअर करतात. दिस प्लांट स्टोअर वॉटर इन द वेपर. दॅट वॉटर इन द झिरो काय काय म्हणतो आपण? स्पाइन मध्ये करतात. त्याला झिरोफाइट म्हणतो. काय म्हणतो बेटा? झिरोफाइट जे आहे, ऑल झिरोफाइट्स. ओके. जे झिरोफाइट्स आहे त्याला मराठीमध्ये आपण काटेरी वनस्पती असं म्हणतो. काय म्हणतो? काटेरी वनस्पती. जे कोणत्या प्लेस मध्ये वाढतात बेटा? डेझर्ट प्लेसला वाढतात. डेझर्ट प्लेस यानी वाळवंटामध्ये वाढतात. या वाळवंटामध्ये काय असतं माहितीये का? खूप कमी पाऊस असतो. रेन इज व्हेरी लेस. खूप कमी पाऊस असल्या कारणानं
का कमी पाऊस असतो रे बेटा कारण या ठिकाणी टेम्परेचर कसं असतं बेटा, हाय टेम्परेचर असतं. आणि लाईट पण कशी असते बेटा, हाय असते. वाळवंटात पहा तुम्ही, खूप जास्त काय लागते रे आपल्याला, गरमी लागते, खूप जास्त गरमी असते. मग बिचारा प्लांट्सला काय करायचंय, ओ फोटोसिंथेसिस करायचंय. आणि प्लांटला फोटोसिंथेसिस करायचे तर ह्या प्लांटचे झेरोफायटिक प्लांट्स यांचे पानं बघा तुम्ही कसे असते, छोटे छोटे असते. तुम्ही बाभळ बघा, पानं छोटे छोटे असते. तुम्ही बोर बघा, पानं छोटे छोटे असते. कॅक्टस बघा, छोटे छोटे पानं आहे. बरोबर आहे का नाही. यानी अशा प्रकारचे प्लांट्स पानं सहजासहजी बनवतात. पण कसे बनवतात, एकदम छोटे पानं बनवतात, जाड लेअरवाले. कसे, जाड लेअरवाले पानं बनवतात. का, कारण जर पान पातळ असेल तर त्यातून वाटरचा काय होईल बेटा, लॉस. आणि वाटरचा लॉस त्याला करणं चांगली गोष्ट नहीं. यहाँ पे भी दिक्कत नहीं, लेकिन दिक्कत कहां पे, एक जगह पे दिक्कत आ रही है. का फोटोसिंथेसिस कब होगा, फोटोसिंथेसिस कब होगा, जब एक प्लांट है, उस प्लांट पे क्या आएगी, सनलाइट आएगी. वो क्या कर लेगा, CO2 एब्जॉर्ब कर लेगा. तो CO2 लेने के लिए उसे क्या करना पड़ेगा, स्टोमेटा ओपन करना पड़ेगा. ठीक है. अब CO2 अंदर आ भी गई तो यहां से स्टोमेटा ओपन होने के बाद क्या लॉस हो जाएगा रे, वाटर क्या हो जाएगा, लॉस हो जाएगा, ट्रांसपिरेशन हो जाएगा. ठीक, ये कंसेप्ट तो सबको क्लियर है. अगर ट्रांसपिरेशन हो गया, वाटर लॉस हो गया, तो फिर क्या हो जाएगा, इस प्लांट के पास तो ऑलरेडी वाटर क्या है बेटा, कम है. अगर ये स्टोमेटा से CO2 को अंदर लेगा हाई टेम्परेचर में, ठीक है, कौन से टेम्परेचर में, हाई टेम्परेचर में, अगर ये स्टोमेटा से CO2 को अंदर ले लेता है तो क्या हो जाएगा, अबंडेंट वाटर क्या हो जाएगा, लॉस. और वो हमें चलेगा नहीं. तो ऐसा होना नहीं चाहिए. इसलिए प्लांट क्या करता है, खुद में फिर एक अडाप्टेशन क्या करता है, एक्सप्रेस करता है, कुछ तो बदलाव लाता है खुद में. अब वो क्या करेगा, देखो क्या करेगा, ऐसे टाइम में भी फोटोसिंथेसिस होना चाहिए. इसलिए प्लांट फोटोसिंथेसिस 2 टाइम में करेगा. कितने टाइम में बेटा, 2 टाइम में फोटोसिंथेसिस करेगा. एक रात में और एक दिन में. यानी वो आधा फोटोसिंथेसिस कब कर लेगा, रात में कर लेगा, और आधा फोटोसिंथेसिस कब करेगा, दिन में करेगा. यानी वो क्या करेगा, डार्क रिएक्शन जो होगी वो क्या कर लेगा, शाम में कर लेगा. ठीक है. और लाइट रिएक्शन क्या कर लेगा, दिन में कर लेगा. लेकिन इतना इजी नहीं है. तो फिर करेगा कैसे, तो क्या करेगा, लक्षात ठेवा. काय करेल तो काय करेल बघा, लक्षात ठेवा की प्लांट मध्ये फूड मटेरियल स्टोअर राहतं कोणत्या फॉर्म मध्ये बेटा, स्टार्च. मान्य, प्लांट स्टोअर देअर फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. स्टार्च म्हणजे एक आहे रिपीटिंग युनिट असतात कशाचे बेटा, ग्लुकोजचे. खूप सारे ग्लुकोज आहे, यानी एक पेटी भरून ग्लुकोज त्याला म्हणलं आपण स्टार्च. ऍक्च्युली फ्रुक्टोज असतं. फ्रुक्टोज आयसोमरिक फॉर्म ऑफ ग्लुकोज. समजलं तुम्हाला. मग प्लांट काय करेल बघा, लक्षात ठेवा. असं समजून घ्या, लाईनच्या वरती काय बेटा, नाईट आहे. हा लाईनच्या वरती काय बेटा, नाईट टाइम आहे. आणि लाईटच्या खाली काय बेटा, डे टाइम आहे. समजतंय. नाईट टाइमला डेझर्ट मध्ये टेम्परेचर कसं राहील रे बेटा, लो टेम्परेचर आहे. टेम्परेचर कसं आहे, लेस. आता टेम्परेचर लेस म्हणजे स्टोमॅटा काय करू शकतो आपण, सांगा. व्हेरी गुड. स्टोमॅटा काय करू शकतो, कार्बन डायऑक्साईड यासाठी रात्री स्टोमॅटा उडू शकतो. दिवसाने उडू शकत, पण रात्री उडू शकतो. मग आता काय करणार, हे प्लांट काय करतो, रात्रीच्या वेळेला स्टार्चला काय करतं, या स्टार्चच्या पेटीमधून एक ग्लुकोज काय करतो बेटा, बाहेर काढतो. किती ग्लुकोज, 1 ग्लुकोजला काय करतं, बाहेर काढतं. पेटीतून एक ग्लुकोज घ्यायला काही अडचण नाही आपल्याला. पेटी भरून ठेवलेली आहे, गहूची कणगी भरून ठेवलेली, एक पोळीचं पीठ काढायला की प्रॉब्लेम आहे का. मग ते काय करतं, स्टार्च मधनं एक ग्लुकोज घेतला, तो किती कार्बनचा आहे, 6 कार्बनचा आहे. त्या ग्लुकोजला घेऊन तो काय करणार,
त्याचं ग्लायकोलिसिस करणार. काय करणार बेटा? ग्लायकोलिसिस करणार, ऑक्सिडेशन करणार. काय करणार? ऑक्सिडेशन करणार. आणि त्याचं कन्व्हर्जेशन करणार फॉस्फो इनॉल पायरुव्हिक ऍसिड. कशामध्ये करणार त्याचं कन्व्हर्जेशन? फॉस्फो इनॉल पायरुव्हिक ऍसिड. केव्हा? नाईट टाइमला, रात्रीच्या वेळेला. कोणते प्लांट? झिरोफिलिक प्लांट. कोणत्या प्लेस मध्ये वाढणार आहे? प्लेस मध्ये वाढणार आहे प्लांट. कारण यांच्याकडे वॉटरची काय आहे? डिफिशियन्सी. ठीक आहे. त्याच्यामुळे दिवसाच टोमॅटो ओपन करू शकत नाही. त्याच्यामुळे रात्रीच टोमॅटो ओपन करण्यासाठी ते काय करणार बेटा? रात्रीच टोमॅटो ओपन करतील लेस टेम्परेचर मध्ये. स्टार्च पासून ग्लुकोज घेतील आणि ग्लायकोलिसिस करून त्याचं कन्व्हर्जेशन कशामध्ये करतील? फॉस्फो इनॉल पायरुव्हिक ऍसिड. जो की किती कार्बनचा आहे? मग याच्यामध्ये किती मॉलिक्यूल बनतील? 2 मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल बनतील? 2 मॉलिक्यूल. इथे बनतील 2 मॉलिक्यूल्स ऑफ फॉस्फोग्लिसरीन, सॉरी फॉस्फो इनॉल पायरुव्हिक ऍसिड. आता आपण फॉस्फो इनॉल पायरुव्हिक ऍसिड काय करतंय? तर हे जे फॉस्फो इनॉल पायरुव्हिक ऍसिड काय करतं? आता रात्रीच्या वेळेला टोमॅटो ओपन होऊन काय ऍब्सॉर्ब करेल? तिथून CO2 ऍटमॉस्फिअर मधून काय ऍब्सॉर्ब करेल? CO2 ऍब्सॉर्ब करेल. आणि CO2 ऍब्सॉर्ब करेल कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पेप कार्बोक्सिलेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? पेप कार्बोक्सिलेज. कारण इथं कार्बोक्सिलेशन होणार आहे. एडिशन ऑफ कार्बन डाइऑक्साइड इन द रिएक्शन इज कॉल्ड एज कार्बोक्सिलेशन. अब क्या होगा बेटा? यहाँ पे 3 कार्बन कंटेनिंग कंपाउंड है, 1 कार्बन अजून आला तर कन्व्हर्जेशन किती कार्बन मध्ये? 4. पण आपण कॅम्प प्लांट मध्ये ऑलरेडी बघितलंय CO2 जो फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड ला रिएक्ट होतो काय बनतो बेटा? त्या ठिकाणी ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. हे तर कळलं असेल. काय बनलं? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. याच्याकडे किती कार्बन असतील आता? 4 कार्बन कंटेनिंग कंपाउंड या ठिकाणी बनलाय ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. म्हणजे रात्रीच्या वेळेला या प्लांट मध्ये ऍसिड फॉर्म व्हायला काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहिले आता ऍसिड मध्ये कार्बन डायऑक्साइड काय झालाय? कन्वर्ट झालाय. ठीक आहे ना? कार्बन डायऑक्साइड तो कशामध्ये कन्वर्ट झालाय? ऍसिड. आता हे ऍसिड पण इथं स्टेबल ऍसिड आहे. हे स्टेबल ऍसिड काय होतं? लक्षात ठेवा, कन्वर्ट होतं डबल एका ऍसिड मध्ये. त्याचं नाव काय बेटा? मॅलिक ऍसिड. काय? मॅलिक ऍसिड. आणि कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम मॅलेट डिहायड्रोजिनेज. काय बेटा? मॅलेट डिहायड्रोजिनेज. C4 प्लांट मध्ये जी बघितली सायकल आपण अशी बघत गेलो त्या शिवरायला फक्त. ठीक आहे, दुसरं काही प्रॉब्लेम नाही. ओके, कळतंय? मॅलिक ऍसिड फॉर्म झालं. मॅलिक ऍसिड पण किती कार्बनचं आहे बेटा? 4 कार्बन कंटेनिंग सुंदर प्रकारचं मॅलिक ऍसिड आहे. ठीक है, अब क्या होगा? मैलिक एसिड तो बना है यहाँ पे, तो मैलिक एसिड बना यानी इस प्रोसेस को हम नाम देंगे एसिडिफिकेशन. काय म्हणणार याला आपण? एसिडिफिकेशन. हे तर कळलं असेल ना काय म्हणावं हे? एसिडिफिकेशन. कारण ऍसिड बनलं म्हणजे काय होणार? एसिडिफिकेशन. हो, ही जी एवढी स्टेप आहे ना पूर्ण रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे? ही एसिडिफिकेशन रिएक्शन. आणि ही जी एवढी रिएक्शन झाली आहे ही कोणती रिएक्शन आहे बेटा? हिला आपण म्हणणार आहे कार्बोक्सिलेशन. काय म्हणणार आपण याला? कार्बोक्सिलेशन. हे तर कळलं असेल ना. हे काय झालंय? कार्बोक्सिलेशन झालंय. एवढं कार्बन फिक्स झालाय तो कार्बोक्सिलेशन. ऍसिड तयार झाले त्याला काय म्हणतात? ऍसिडिफिकेशन. आणि ही जी प्रोसेस ही कोणती बेटा? ग्लायकोलिसिस आहे. ही काय बेटा पूर्ण प्रोसेस नाव काय आहे? ग्लायकोलिसिस. ही ग्लायकोलिसिस आहे. ग्लायकोलिसिस. पण हे कंप्लीट ग्लायकोलिसिस नाहीये. हे फक्त पायरुव्हिक फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड पर्यंत हा ग्लायकोलिसिस आहे. ठीक आहे, कळतंय का हे तुम्हाला? आता काय होणार लक्षात ठेवा. आता रात्रीच्या वेळेला खूप सारे मॅलिक ऍसिड बनवून होता. प्लांट काय करतो रात्रीच्या वेळेला? खूप सारे एका मॅलिक ऍसिड मध्ये 1 कार्बन फिक्स केला, 2 मॅलिक ऍसिड मध्ये 2 कार्बन, 3 मॅलिक ऍसिड मध्ये 3 कार्बन, 4 मध्ये 4. असे कटाळूस तर काय करून ठेवतो? मॅलिक ऍसिड करून ठेवतो. म्हणजे रात्रीच्या वेळेला तो काय करून ठेवून राहिला? CO2 घेऊन ठेवला आपल्याजवळ. समजलंय? रात्रीच्या वेळेला CO2 घेऊन ठेवतो आणि दिवसा त्याचा काय करून वापर करतो. समजतंय का? रात्रीच्या वेळेला CO2 घेऊन ठेवलं, दुसरा काय दिवसा काय करतो त्याचा वापर. आता काय होईल? रात्र संपली, आता दिवस निघला. अळ्या सगळे जण आता दिवस निघलेला आहे. लक्षात ठेवा, सकाळ झाली. काय झाली? आता सकाळ झाली. कोणता टाइम आहे? आता हळूहळू टेम्परेचर काय व्हायला लागलं बेटा?
बोला. टेम्परेचर काय होतंय बेटा आता? थोडं थोडं काय व्हायला लागले आता? हाय व्हायला लागले. मग टेम्परेचर हाय झालं तर ट्रान्सपिरेशन होऊ नये म्हणून प्लांटनं काय केलं आता? स्टोमॅटा काय केला रे आता? व्हेरी गुड. स्टोमॅटा काय केला आहे? समजायला लागलं सगळ्यात? मस्त फोटोसिंथेसिस. इंटरेस्टिंग आहे ना? बढिया एकदम रे. ज्याला समजलं तरी इंटरेस्टिंग आहे, ज्याला नाही समजलं ते असेल काय चालू आहे रे दिवसाला. आम्ही तर फक्त रातचं जेवतो, झोपले की आम्हाला स्वप्न पडता. हे प्लांटला रातचं बी काम करते का नाही? अबे खाण्यासाठी रातचंही करणं पडते काही लोकांना, आहे का नाही? 2 वक्त की रोटी कमाने के लिए करना पड़ता है, तो इसे भी कुछ ना कुछ तो खाने के लिए कुछ तो जुगाड़ करना पड़ रहा है ना. तो ये जुगाड़ है, देसी जुगाड़. ठीक है. लोक जुगाड़ कशासाठी करते? तू 20 टाक, मी 20 टाक. नाही कळलं तुम्हाला? मुलींना नाही कळलं, मुलांना कळलं. 20 मध्ये जमलं नाही. जेव्हा कट्टर दोस्त बनतात बरं ते लोक, ती दोस्ती म्हणजे एक नंबर दोस्ती असते लोकांची. लोक जेवताना एवढा विचार करते का नाईटी म्हणून बरोबर पण असं बोंगी लोक असतील. मग नाईट टाइमला काय झालं? नाईट टाइम तुम्हाला माहिती आहे नाही ना? चांगली गोष्ट नाही, वाईट आहे रे बाबा. ते वाईट आहे. ते दारू पिणारे लोक वाईट, आणि दारू पिणाऱ्यांच्या घरी मुलगी त्यांना पण खूप वाईट आहे. यस, ते म्हणते पण मुलगी त्याच्या आतमध्ये दारुडे राहत नाही, पोटी त्याला दारुडे करते. काय करणार? नाण्याच्या 2 बाजू आहेत त्या, बरोबर आहे की नाही? यस, नाण्याच्या त्या 2 बाजू आहे. आहे 100% मुलात दारू पिणारे लोक का दारू प्यायला काऊन लागेल? तर कारण कोणता? त्याला वाटतं तसं बोलणे खाणं पडते आपल्याला, घरी गेल्यावर असे खाणं पडणार. जा तिकडं. आणि त्यात मित्र तू टेन्शन मध्ये ना, तू घे बघ टेन्शन काय. लाताना तुडवलं पाहिजे त्याला, दारू पिणाऱ्याला. चांगली गोष्ट नाही, लक्षात. अवघड विषय. मॅलिक ऍसिड आता बनलाय नाईट टाइमला, दिवस उजाडलाय. मॅलिक ऍसिड आता काय होईल मला लक्षात ठेवा. मॅलिक ऍसिडला मी दिवसा घेतो, जसं दिवसात घेतो इकडे डे टाइम मध्ये. अजून कोण येतो रे? मॅलिक ऍसिड. आता या मॅलिक ऍसिड मध्ये एक सायकल तयार होईल, त्याचं नाव येतं बेटा. आता इथं काय होणार माहिती का? इथं डिऍसिडिफिकेशन होणार बेटा. काय होणार आता इथं रे? डिऍसिडिफिकेशन होणार. व्हॉट इज मीन बाय डिऍसिडिफिकेशन? पहिले ऍसिडिफिकेशन मध्ये ऍसिड बनला, आता ऍसिड राहणार नाही. याच्यामध्ये काय मी डिऍसिडिफिकेशन होतं ना, मॅलिक ऍसिड अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन. काय होईल मला याच्यामध्ये? डिकार्बोक्सिलेशन. याच्यामध्ये डिकार्बोक्सिलेशन होईल इन द प्रेझेन्स ऑफ सेम एन्झाइम मॅलेट डिहायड्रोजनेज. लिहू का गरज नाही? नाही गरज. ठीक आहे. मग मॅलिक ऍसिड जे आहे त्याच्यामध्ये डिकार्बोक्सिलेशन होणार, आणि डिकार्बोक्सिलेशन झाल्यानंतर दुसरं ऍसिड बनणार. त्या ऍसिडचं नाव असणार आहे पायरुव्हिक ऍसिड. कोणता ऍसिड बेटा? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड. ओके. मग पायरुव्हिक ऍसिड किती कार्बनचं रे? 3 कार्बनचं. म्हणजे याचा अर्थ 1 कार्बन बाहेर काढणे का रे? तो 1 कार्बन इथून लॉस झाला, CO2 झालाय का लॉस? यस. कोण लॉस झाला इधर रे? CO2 लॉस झालाय. हा CO2 यहाँ पे आ जाएगा. तो CO2 आने के बाद क्या होगा? ये रिएक्शन कुठं चालू आहे? क्लोरोप्लास्ट मध्ये. कुठं चालू आहे? क्लोरोप्लास्ट. आणि CO2 अंदर आ जाएगा. तो CO2 का जो मेन CO2 एक्सेप्टर है कौन है बेटा? RUBP. इथं प्रेझेंट असेल लगेच. किती कार्बनचा आहे? 5 कार्बन. तो काय करेल? याचं कन्व्हर्सेशन CO2 ला घेऊन येईल रुबिक स्क्वेअर एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये, आणि याचं कन्व्हर्सेशन करेल कशामध्ये? 3PGA. बरोबर आहे. 2 मॉलिक्युल ऑफ 3PGA डबल कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल? RUBP मध्ये. इथं बनली काय बेटा? एक सायकल. ही कोणती सायकल आहे रे? कॅल्व्हिन सायकल. कॅल्व्हिन सायकल करासाठी एवढ्या काय केल्या? खटापट्या केल्या, आहे का? कॅल्व्हिन सायकल झाली म्हणजे कॅल्व्हिन सायकल मधून प्रोडक्ट बनला. बघा कोणता प्रोडक्ट बनला?
ग्लुकोज बनला आहे का नाही? कॅलरी सायकल मधून काय बनला? ग्लुकोज. आता हे पायरुव्हिक ऍसिडला मी थोडं खाली घेतो इथं. पायरुव्हिक ऍसिड जर आमचं वर झालं असं खाली घेतो पायरुव्हिक ऍसिड, तर पायरुव्हिक ऍसिड बनलं. काय बनलं? पायरुव्हिक ऍसिड. आता सगळ्याला माहिती आहे पायरुव्हिक ऍसिड हा युनिट आहे कशाचा बेटा? ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट आहे. कशाचा? ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट आहे. पायरुव्हिक ऍसिड इज अ प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. आता मग सांगा इथे किती मॉलिक्यूल झालते? 2. ठीक आहे. आता हळूहळू आपण जर याच्यामध्ये 2 CO2 ऍड केले असते तिथे किती झाले असते? 2 ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, 2 मॅलिक ऍसिड, 2 मॅलिक ऍसिड, 2 CO2 लॉस झाले असते, 2 कॅलरी सायकल झाले असते. समजलं? तसंच तिथं पायरुव्हिक ऍसिड अगेन रिटर्न बॅक बाय द प्रोसेस ऑफ रिव्हर्स ग्लायकोलिसिस. काय बेटा? रिव्हर्स ग्लायकोलिसिस. म्हणजे ग्लुकोजचं जर ग्लायकोलिसिस झालं तर पायरुव्हिक ऍसिड बनतं. ध्यान द्या. काय म्हणतोय? ज्या वेळेला ग्लुकोजचं काय होत असतं बेटा? ग्लुकोज आहे ना, ग्लुकोजचं पूर्ण ब्रेकडाऊन जर झालं आणि ग्लुकोजचं काय बनतं असतं बेटा? काय बनतं असतं? पायरुव्हिक ऍसिड. मग पायरुव्हिक ऍसिड हे झालं ग्लायकोलिसिस, तर पायरुव्हिक ऍसिड पासून ग्लुकोज बनवतो त्याला काय म्हणतात? रिव्हर्स ग्लायकोलिसिस. आहे का नाही? काय? रिव्हर्स ग्लायकोलिसिस. पायरुव्हिक ऍसिड रिव्हर्स ग्लायकोलिसिस केलं तर काय बनवलं इथं? हा किती कार्बनचा? 6 कार्बन. हा ग्लुकोज आणि हा ग्लुकोज दोघांचं मिळून काय बनवलं बाळा? पुन्हा अगेन कन्व्हर्टेड. समजलं? डबल रात्रीच्या वेळेला काय होईल? डबल प्लांट काय करेल? डबल ग्लुकोज ऍसिड बनवून डबल इकडं, डबल मॅलिक ऍसिड, डबल इकडं, डबल ही सायकल काय टेक्स प्लेस कंटिन्यू होत राहील. आणि हा फेनोमेनॉन फोटोसिंथेसिसचा आहे. कोणत्या प्लांट मध्ये? या कॅम्प प्लांट मध्ये आहे. कोणत्या? कॅम्प प्लांट म्हणजे झिरोफायटिक प्लांट मधलं. याला कॅम्प प्लांट का म्हणतात? असं म्हणतात. का म्हणायचं बुवा की हा कॅम्प प्लांट आहे. या पाथवेला कॅम्प पाथवे का म्हणतात? यात तर कुठं क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम म्हणतोय ना मी, मग इथं तर कुठं क्रॅसुलेशन ऍसिड दिसून राहिलं नाही. क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम यानी इट इज ऍसिड मेटाबॉलिझम, ऍसिडिफिकेशन, डिऍसिडिफिकेशन. आहे का नाही? ऍसिड वर डिपेंड ना ते, म्हणून त्याला ऍसिड मेटाबॉलिझम म्हणतात. पण क्रॅसुलेशन का? कारण सगळ्यात पहिले हे कोणत्या फॅमिलीच्या मेंबर मध्ये आढळून आले होते? फॅमिली क्रॅसुलेसी. कोणती फॅमिली? क्रॅसुलेसी फॅमिलीच्या मेंबर मध्ये सगळ्यात पहिले हा पाथवे आपण शोधला, म्हणून याला म्हणतात काय बेटा? क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम. समजलं? याच्यात नीटला प्रश्न विचारला जाऊ शकतात. द ऍसिडिटी इन्क्रीज इन कॅम्प प्लांट ऍट. कॅम्प प्लांट मध्ये ऍसिडिटी केव्हा इन्क्रीज केल्या जाते? बोला, केव्हा इन्क्रीज केल्या जाते बाळा? ऍसिडिटी केव्हा वाढते? ड्युरिंग नाईट टाइम. आणि डे टाइमला ऍसिडिटी काय होते? 0. काय होते? 0 होते, कमी नाही. कारण डिऍसिडिफिकेशन म्हणजे ऍसिड कुठं राहिलं? डे टाइमला ऍसिड ग्लुकोज तयार होऊन गेलं डायरेक्ट. पायरुव्हिक ऍसिड कन्वर्टेड इनटू ग्लुकोज, कार्बोहायड्रेट इनटू ग्लुकोज, मॅलिक ऍसिड इनटू पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड नाही राहिलं, म्हणजे ऍसिड काय झालं? 0. आणि रात्री ऍसिडिटी काय झाली? वाढली. ऍसिडिटी वाढली म्हणजे त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम फास्ट होत नाही, त्याच्यामुळं झिरोफायटिक प्लांट मोठे वाढत नाही. झिरोफायटिक प्लांट मोठे पाहिले तुम्ही? नाही, ते छोटेच असतात. एक्झाम्पल कॅक्टस, एक्झाम्पल अपोन्शिया, एक्झाम्पल अजून काय एक्झाम्पल? खूप सारे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे, जे की डेझर्ट प्लेस मध्ये वाढतात. त्याचे सगळे प्लांट त्याचे काय आहे? एक्झाम्पल्स आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस बेटरली. क्लिअर? एकदम सुंदर प्रकारे एक्सप्लेन झाले. ओके, का म्हणतात त्याला? कारण हे कोणत्या फॅमिलीमध्ये वाढतं म्हटलं मी तुम्हाला? फॅमिली क्रॅसुलेसी. कोणत्या फॅमिलीमध्ये बेटा? क्रॅसुलेसी फॅमिली. कोणती फॅमिली? क्रॅसुलेसी फॅमिलीमध्ये वाढतं, म्हणून याला काय म्हणतात? क्रॅसुलेशन. क्रॅसुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम यानी CAM. कॅम्प पाथवे. ठीक आहे, आता चॅप्टरचा लास्ट पॉइंट डिस्कस करायचा आहे. लास्ट पॉइंट, फॅक्टर अफेक्टिंग ऑन फोटोसिंथेसिस. काय?
फॅक्टर अफेक्टिंग ऑन फोटोसिंथेसिस. तसं या ठिकाणी आपल्या एनसीईआरटी मध्ये काय दिलंय माहिती का, इंटरडिपेंडन्स ऑफ लाईट अँड डार्क रिएक्शन असं पॉईंट दिलंय. एनसीईआरटी जर तुमच्या समोर जर असेल तर बघा तुम्ही, आहे ना पॉईंट काय दिलाय, इंटरडिपेंडन्स ऑफ डार्क अँड लाईट रिएक्शन. आणि ते शिकवण्याची गरज नाही कारण आपण ऑलरेडी 3-4 वेळा एक्सप्लेन केलंय की इंटरडिपेंडन्स ऑफ लाईट अँड डार्क रिएक्शन काय. तरी डबल सांगू एकदा, इंटरडिपेंडन्स काय, लाईट रिएक्शन मध्ये झालेले प्रोडक्ट, जे बनलेले प्रोडक्ट आहे ते कशात वापरतो आपण, डार्क रिएक्शन मध्ये बनलेले प्रोडक्ट आपण कशामध्ये वापरतो, लाईट रिएक्शन. फॉर एक्झाम्पल एटीपी अँड एनएडीपीएच सिंथेसिस इन द लाईट रिएक्शन, ती येतात पण काय वापरतो आपण, डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शन मध्ये काय बनतं, एडीपी आणि एनएडीपी मायनस, तो डबल कुठे जातो, लाईट रिएक्शन. डबल तिथे काय बनते, एटीपी आणि एनएडीपी. डबल कुठे येते, डार्क. दॅट इज इंटरडिपेंडन्स ऑफ लाईट अँड डार्क रिएक्शन. क्लियर इट, सोपं आहे ते, नोट्स मध्ये क्लियर होत नाही. ठीक है. अब फॅक्टर अफेक्टिंग ऑन फोटोसिंथेसिस अभी बोला था मैंने. कोणत्या किती गोष्टी आहेत की ज्या फोटोसिंथेसिस वरती काय करतात, अफेक्ट करतात. हाऊ मेनी, कोणत्या कोणत्या, किती बाळा, एकूण त्या 4. कोणत्या कोणत्या हो, एक आहे CO2. कॉन्सन्ट्रेशन CO2 कसं लागतं, हाय. ओके, मग याला एक्सप्लेन करताना काय करणार, द अबंडंट क्वांटिटी ऑफ CO2 इज रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय द फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट करून घेण्यासाठी अबंडंट CO2 त्या ठिकाणी काय असला पाहिजे, प्रेझेंट असला पाहिजे. दुसरी गोष्ट होती बेटा काय, वॉटर. वॉटर ऍब्सॉर्प्शन खूप जास्त प्रमाणामध्ये झालं पाहिजे. अबंडंट वॉटर इज रिक्वायर्ड, सफिशियंट म्हणू आपण, अबंडंट म्हटल्यापेक्षा काय म्हणू आपण, सफिशियंट अमाउंट ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर प्ले अ रोल ऑफ फोटोसिंथेसिस. अँड देयर इज गुड क्वालिटी ऑफ वॉटर. वॉटरची क्वालिटी पण कशी लागेल, गुड क्वालिटीचं. ठीक आहे, चांगल्या क्वालिटीचं वॉटर लागेल, विच इज ऍब्सॉर्बेड फ्रॉम द ग्राउंड ओनली, आणि जमिनीतून ऍब्सॉर्ब केलेलं असेल. ठीक आहे. काही काही प्लांट मध्ये हवेतूनही ऍब्सॉर्ब करू शकतात. आपण पाहतो एपिफायटिक रूट्स आपण बघितले, बेलामेट टिश्यूज. ओके, तर त्या ठिकाणी हवेतून काय करतात, आर्द्रता शोषतात. अजून तिसऱ्या नंबरची गोष्ट काय बेटा, टेम्परेचर कसं असावं. नॉर्मल टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड असलं पाहिजे. किती, 30. 20 ते 30 पर्यंत डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मध्ये मस्त काय होते, फोटोसिंथेसिस होते. नाही तर मस्त फोटोसिंथेसिस होत नाही, थोड्याच प्रमाणात होते. ठीक आहे. फोटोपेरिओडिझम काय, फोटोपेरिओडिझम पण महत्वाचं आहे. काय फोटोपेरिओडिझम ते पण सांगतो तुम्हाला. 4th नंबरचा एक गोष्ट आहे कोण बेटा, आता लाईट. लाईट कसा असला पाहिजे, इंटेन्सिटी महत्वाची. किती इंटेन्सिटी असली पाहिजे, नॉर्मल इंटेन्सिटी, तीव्रता कमी असावी, जास्त तीव्रता नको. त्याच्यानंतर पुन्हा क्वालिटी, सनलाईटची काय क्वालिटी कशी असली पाहिजे, बेस्ट. फॉर एक्झाम्पल क्वालिटी म्हणजे काय, असं काही मोजून चांगल्या क्वालिटीचं सनलाईट हा असं नाही. क्वालिटी आणि बिटवीन द 400 अँड 700 नॅनोमीटरच्या मधला सनलाईट आपण कॅप्चर करणार, त्याची क्वालिटी कशी आहे, बेस्ट आहे. ठीक आहे. फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन आहे. ठीक आहे. नंतर अजून क्वालिटी लागणार 400 टू 700 नॅनोमीटर मध्ये. अजून त्याची ड्युरेशन म्हणजे ड्युरेशन आणि काळ, किती वेळ लाईट आहे. मग समजा प्लांटला दररोज 1 किलो शुगर बनवायची आहे, 5 मिनिटं सनलाईट आला तर बघ मग ते म्हणतो नाही, तो प्लांट जगणार नाही. त्यासाठी ड्युरेशन सुद्धा महत्वाचा आहे, टाइम पिरियड सुद्धा महत्वाचा आहे. अँड सम टाइम प्लांटला सेक्शुअली मॅच्युअर होण्यासाठी फ्लावर बनावं लागते की नाही. मग काही प्लांटला फ्लावर बनवण्यासाठी सुद्धा स्पेसिफिक लाईट लागतो. काय बनवण्यासाठी, फ्लावर बनवण्यासाठी सुद्धा काय लागतो, स्पेसिफिक टाइम रिक्वायर्ड असतो. दॅट इज कॉल्ड ॲज फोटोपेरिओडिझम. त्याला काय म्हणतात, फोटोपेरिओडिझम असं म्हणतात. उन्हाळ्यातले प्लांट हिवाळ्यात येत नाही, हिवाळ्यातले प्लांट उन्हाळ्यात येत नाही, आणि दोघांतले प्लांट पावसाळ्यात येत नाही. कळलं तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय, लाईटची इंटेन्सिटी मॅटर करते. म्हणजे झाडाला माहिती आहे ह्या टाइमात आपल्या पळसाच्या झाडाला फुलं केव्हा येते, वसंत ऋतू लागला, उन्हाळा लागायला लागला, दुरड्याचा टाइम आला की पळसाच्या झाडाला ऑटोमॅटिक लाल लाल रंगाची फुलं यायला काय होते, सुरुवात होते.
मग ते फुलं केव्हा येतात, जेव्हा पानझडी होते, यानी ऊन जास्त प्रमाणात काय व्हायला लागतं, पडायला लागतं, बरोबर आहे की नाही, तेव्हाच त्या ठिकाणी काय होतं बेटा, त्याला झाडाला काय येतात, फुलं येतात. म्हणजे याचा अर्थ त्या झाडाला सेन्स, सांगितलं का नोटीस आली त्याला एखादी अशी, चला हा टाइम झालेला आहे, आता तुम्ही फुलं बनवा. त्याला सेन्स केला कशाचा, टेम्परेचरचा, की आता असं टेम्परेचर झालंय, म्हणजे याचा अर्थ फुलं लागायची वेळ आली. आंब्याला मोहर एका पर्टिक्युलर टाइम मध्येच लागतो, टेम्परेचरचा सेन्स आहे की मग फ्लावरिंगसाठी. काही झाडं नाईट ल्युमिनन्स असतात, म्हणजे ते रात्रीच्या वेळेला उमलतात फुलं, बरोबर आहे का नाही. काही झाडांचे फुले दिवसा सूर्याच्या उगवण्यासोबतच उमलतात, यानी त्यांच्यामध्ये फोटोपिरियडिझम आहे. काय आहे, फोटोपिरियडिझम म्हणून प्लांटचे जे ते 3 प्रकार पडतात. एक नाईट म्हणजे शॉर्ट डे प्लांट, एक असतो लॉंग डे प्लांट आणि एक असतो डे न्यूट्रल प्लांट. ते आपण पुढच्या 12th क्लासच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि नेक्स्ट चॅप्टर आपण अपलोड करणार आहे बेटा रेस्पिरेशन. काय, रेस्पिरेशन, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, आज आपण एवढंच बघू. चॅप्टर इज ओव्हर.